आता निघायला हवं. हो. छे, अजून कशी आले नाहीत? केव्हाचे गेले दोघं? अहो सरपंच, ते परत येतील ना सुखरूप? नका वाट बघू, एवढ्या रात्री येत नसतात, सकाळी सापडतील. तू गप्पा बस रे, तुझ्यामुळे सगळं घडलंय हे. हाय का? मी फक्त सांगायला गेलो तर अहो, आले. मौली, तुम्ही ठीक आहेत ना? तुम्ही सुखरूप आहात ना? म्हणजे काही झालं नाही ना तुम्हाला? आम्हाला सांगा तरी नक्की तिथे काय झालं? हो मॅडम, काय झालं तिकडे जंगलात? सांग. सांगते. ऐश्वर्या मॅडमचा फोन, नंतर बोलतो. हा मूर्ख माणूस फोन का उचलत नाहीये? काय घडलं असेल तिकडे आणि मला कसं कळेल? सावली सारंगचा विषय संपला असेल ना कायमचा, की नाही? काहीच कळत नाहीये, कसं कळेल? बबलू, ऐश्वर्या वहिनी, मला माहिती आहे तुम्ही मला काय विचारणार. आता बबलूला काय नकोय, बबलू आता बरं आहे, बबलू आता स्वतःची काळजी घेतोय. धन्यवाद. मी विचारलं तुला, ऐकून घे ना मी काय विचारते. सावली सारंग कुठे आहेत? ते बाबळूला गेलेत. परत तिथे काय घडलं? परत म्हणजे ते काय आहे, ते बायका सगळे जंगलात जायला घाबरतात. ते भूताटिकचा प्रकार आहे, तेवढंच, बाकी काय. नाही नाही, तेच सांगत होते. त्या बायका मला सकाळी भेटलेल्या. त्यांनी सांगितलं गावात एका बाईला भूताची बाधा झाली आहे आणि बघ ना, सावली नेमकी एकटी रात्रीची गेली आहे. सावली एकटी नाही गेली आहे, सारंगदादा पण गेलाय. काय? सारंगला अंधाराची भीती वाटते ना? अरे देवा, आता दोघांचा जीव धोक्यात येणार. जीव धोक्यात म्हणजे? म्हणजे रात्र झालीये ना, खूप जंगल आहे. सारंगला अंधाराची भीती वाटते. तू एक काम कर, सावलीला फोन कर किंवा सारंगला फोन कर, विचार ते सुखरूप आहेत, ओके आहेत ना? मला खूप काळजी वाटते त्यांची. बापरे, काळजी वाटते. ते पण सारंगदादा आणि सावली वहिनीची. बबलू, ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, फोन लाव. बर, करतो. सारंगदादा. बोल. सारंगदादा, तुम्ही निघालात काय? नाही अजून. उचलला का फोन? उचललाय म्हणून तर बोलतोय. सावली कुठे विचार. सावली वहिनी कुठे आहे? आहे, सोबतच आहे. ते भूताची भानगड काय आहे ते कळलं का? सांगतो, भेटून सांगतो. बापरे, काय झालं? सुखरूप आहेत ना दोघे? सुखरूप आहेत, इकडे यायला निघालेत आणि काय झालं ना ते आल्यावर सांगतील. येऊ. धन्यवाद. आय स्वेअर, दरवेळी हिचं नशीब कसं काय साथ देतं हिला. हे बघा सरपंच साहेब, भूत वगैरे काही नाही आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला कोणीतरी घाबरवतंय. आणि त्यांना गावातल्या कोणाची तरी साथ आहे. काय? गावातलं? हे बघा मॅडम, तुम्ही आमच्या दोघीच भांडण लावू नका. तुम्हाला जे दिसलं ना ते भूतच होतं आणि तुम्ही आता भूताला डिवचलंय. आणि भूत जंगल सोडून गावात आलं ना तर त्याला जबाबदार तुम्ही आहेत. अरे सदाशिवा, अरे असं काहीतरी बोलू नकोस. आणि बरं, ते भूत कशाला येतील रे गावात? कशाला म्हणजे? भूत काही करू शकतं.
भूत जंगलात आहे तोवर ठीक आहे, आणि जर एकदा का गावात आलं तर अख्ख्या गावाचा सत्यानाश. अहो एक हे बघा, असं काही नाही होणार. कशाला घाबरवता तुम्ही? काही नाही होणार. भूत वगैरे काही येत नसतं. काय सत्यानाश वगैरे काही होत नसतं. हो सारंग सर, तुम्ही जा. तुम्ही नका थांबू इकडे. अहो पण बिन काय नाही, तुम्ही यात काही लक्ष घालू नका. आमचं आम्ही बघून घेऊ. काय मंडळी, तुम्ही जा. ठीक आहे सरपंच साहेब, जर सगळ्यांची हीच इच्छा असेल तर मग काही नाही करू शकत. ठीक आहे सारंग साहेब, गावकऱ्यांच्या इच्छेपुढे काही बोलता येत नाही. असू द्या माऊली, येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चल.